नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी हंसराज साळुंके, नेत्रा क्रॉप सायन्स प्रायव्हेट लिमिटेड बँगलोर या कंपनीकडून आज आपण गावडे वस्ती गावडेवाडी या गावामध्ये आलेलो आहे. तर दादांनी तर भेंडीची लागवड केलेली आहे. तर दादांना विचारून घेऊया की व्हरायटी कोणती आहे किंवा कोणत्या कंपनीची आहे. दादा नमस्ते. नमस्कार. मी चंद्रकांत लक्ष्मण भोसले, मुक्काम पोस्ट लवळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर आहे 9765982304. तर मी महाराजा नेत्रा कंपनीची महाराजाची लागवड केलेली आहे. बरं, नेत्रा सीड्स नेत्रा कंपनीची महाराजा ही व्हरायटी शेतकरी दादांनी लावलेली आहे. तर दादा तुम्हाला कशी वाटते ही व्हरायटी? व्हरायटी मार्केटमध्ये चांगली आहे. म्हणजे क्वालिटी त्याची चांगली आहे, उत्पन्नाला पण चांगली आहे आणि क्वालिटी पण चांगली आहे. किती किती वर्षापासून तुम्ही भेंडी करता? गेल्या 10 वर्षापासून मी भेंडी लावतोय दरवर्षी, साधारण जानेवारी महिन्यामध्ये. बरं, आणि ही नेत्राची भेंडी तुम्ही किती वर्षापासून करता? गेल्या 3 वर्षापासून मी नेत्राची भेंडी लावतो. महाराजा ही व्हरायटी हा. गेल्या 3 वर्षापासून तुम्ही लावता. तर तुम्हाला कसे वाटले रिझल्ट वगैरे काय? रिझल्ट चांगले वाटले. याची सेटिंग वगैरे चांगली आहे, तुम्ही पाहू शकता आणि आपल्या शेतकऱ्या बांधवांना दाखवू शकता. तर याचे सेटिंग, पेऱ्यामधलं अंतर, हाईट वगैरे सगळं मेंटेन आहे. रोगराईला वगैरे? रोगराई फार म्हणजे रोगराईचं प्रमाण फार कमी आहे. आणि ज्यावेळेस मी भेंडी लावतो त्यावेळेस दुसऱ्या बऱ्याच कंपन्यांच्या भेंड्या लावून पाहिल्या, तर मर जी आहे ती यावेळेस टक्केवारी कमी आहे, म्हणजे बऱ्यापैकी टक्केवारी कमी आहे. नेत्रा सीड्सच्या महाराजा ह्या व्हरायटीची मर वगैरे कमी होते, रोगराईला वगैरे बी बळी पडत नाही. तर दादा तुम्ही लागवड किती तारखेला केली ती? साधारण जानेवारी महिन्याच्या 15 तारखेला लागवड केली. बरं, आतापर्यंत तोडे किती झाले? साधारण 18 ते 20 तोडे झालेले आहे. 18 ते 20 तोडे झालेले आहेत. तर तुम्हाला मार्केटमध्ये तुम्ही घेऊन जाता भेंडी, मार्केटमध्ये कसा रिस्पॉन्स आहे? मार्केटमध्ये ज्यावेळेस ही व्हरायटी घेऊन जातो त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांच्या भेंड्या असतात, पण याची हाईट किंवा भेंडीची जाडी फार व्यवस्थित आहे, त्यामुळं मार्केटमध्ये मागणी याला चांगली आहे. वजन वगैरे चांगलं आहे. वजन बी चांगलं आहे. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? शेतकरी बांधवांना मला एक तुम्हाला हे सल्ला द्यायचा आहे की गेल्या बऱ्याच वर्षापासून मी जवळजवळ 2 एकर भेंडी लावत असतो. 1-1.5 एकर तर रेग्युलर आहेच, पण हे व्हरायटी आल्यापासून उत्पन्न वाढलेलं आहे. आणि तुम्ही याचं हे करा, त्याचं लागवड करा, अशी मी तुम्हाला विनंती करीन. ओके दादा, थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.